बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या अतिशय महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूयात। रामराजे निंबाळकर हाती तुतारी घेण्याची चर्चा आहे, मात्र या चर्चांदरम्यान अजित पवार रामराजेंना भेटून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहेत। दर्यापुरात पार्सल नको, दर्यापूर मेळघाटात कमळ फुलणार अशा शब्दात नवनीत राणांनी अभिजित अडसूळ यांना डिवचलेला आहे। दर्यापूर अंजनगाव सुजी माझं घर आहे, राणाताईंच्या आधीपासून आम्ही इथे राहतोय असा पलटवार अभिजित अडसूळ यांनी केलाय। तसंच साड्या वाटप करून त्या वाटपावरून देखील त्यांनी टोला लगावलाय। रत्नागिरीतील महायुतीची जागा जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी योगेश कदम यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे दापोलीमध्ये मित्र पक्षात संघर्षाची चिन्ह आहेत। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये संभाजी ब्रिगेडच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली। महाविकास आघाडीमध्ये सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास वेगळा मार्ग निवडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे हापापलेले होते, आता त्यांचं काँग्रेसीकरण झालंय अशी खोचक टीका खासदार श्रीकांत शिंदेंनी केली आहे। जालन्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या 2 गटामध्ये राडा झाला। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान कैलास गोरंट्याल आणि अब्दुल हाफिज यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। अकोल्यातील हरिहरपेठ भागात 2 गटात तुफान राडा झाला, यावेळी दगडफेकीसह वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली। दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। अकोल्यात 2 गटात राडा आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली। दरम्यान या घटनेनंतर भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी घटनास्थळी जात परिस्थितीचा आढावा घेतला। आता एक मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत काढण्यात येणार आहे। नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे। या सोडतीत 1,13,542 अर्जदार सहभागी होणार आहेत। मुंबईतील गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवार, नगर आणि पवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण 2030 घरांसाठी सोडत काढण्यात आलेली आहे। चारचाकी वाहन निर्मितीमध्ये जागतिक पातळीवरील ख्यातनाम टोयोटा किर्लोस्कर मोटर्स कंपनीनं बिडकिन DMIC मध्ये 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब केलं। यामुळे उद्योजकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। राज्य सरकारच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयातील रिक्त असलेल्या 109 पदांवर कंत्राटी मनुष्यबळासाठी खासगी कंपनी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे कंत्राटी नोकर भरती न करण्याच्या निर्णयाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होतोय। दौंडमध्ये वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून विराट मोर्चा काढण्यात आला। दौंडमधील कत्तलखाना बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। नवी मुंबई विमानतळावर 11 ऑक्टोबरला फायटर प्लेन उतरणार आहे। फायटर प्लेन उतरवून विमानतळाची चाचणी केली जाणार आहे। मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये सहयोगी प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाला। दरम्यान या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना अहवाल देण्याचे आदेश दिले। मीरा भाईंदरमधील काश्मीरात वरसावेजवळ घोडागाडी शर्यत रंगली। या शर्यतीविरोधात प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेटा संस्थेनं काशीगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर पोलिसांनी 6 घोडे जप्त करत 3घांना अटक केली आहे। कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी 2 लहान मुलांच्या अपहरणाचा डाव उधळून लावला। अंबरनाथमधील अखिलेश मिश्रा यांच्या अपहरण झालेल्या 2 मुलांना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोधलं। याप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। PM किसान आणि नमो सन्मान योजनेच्या नवीन नोंदणीसाठी सरकारकडून नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे। वारसा हक्क वगळता ज्या लोकांनी 2019 नंतर जमीन खरेदी केली असेल त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही। सणासुदीच्या काळात भाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ झालेली आहे। कांदा 50 ते 60 रुपये, बटाटा 40 रुपये तर लसूण तब्बल 400 रुपये किलोवर गेल्यानं सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसली आहे। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालेभाज्यांची गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढलेली आहे। परिणामी पालेभाज्यांचे दर घसरलेले दिसून येत आहेत। राज्यातील कोल्हापूर, मुंबई, सोलापूर, नागपूर, संगमनेर या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते। कांद्याला सध्या 2000 ते 4300 पर्यंत सरासरी दर मिळताना पाहायला मिळते।
अहिल्यानगर, कोपरगाव आणि जामखेड बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढलेली आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल 5,000चा दर मिळतोय। इराण युद्धामुळे गेल्या सप्ताहात खाद्यतेलाच्या दरात 3 ते 5 रुपये दरवाढ झाली। वनस्पती तुपाच्या दरात 15 ते 20 रुपये लिटर मागे दरवाढ झाली आहे। आता एक मोठी बातमी, राज्यात काही जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या तारखा आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। विधानसभा निवडणुकांचं कारण देत या निवडणुका पुढे ढकलल्यात। राज्यातील 7,109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। साधारण नोव्हेंबर महिन्यात या निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर झाल्या होत्या। त्यामध्ये दूध संघ, बाजार समिती आणि जिल्हा बँक तसंच पतसंस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार होत्या। मात्र राज्य सरकारच्या सहकार आणि पणन विभागानं या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। त्यामुळे 31 डिसेंबर 2024 नंतरच या निवडणुका होणार आहेत। आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक होणार आहे। 15 दिवसातल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। महायुतीच्या नेत्यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। जागा वाटप आणि निवडणूक प्रचाराच्या मुद्द्यावर यामध्ये माहिती देण्याची शक्यता आहे। नवरात्रीत 9 दिवस अनेकांचे उपवास असतात। या काळात उपवासाच्या पदार्थांची मागणी जास्त असते। मात्र आता उपवासाचे पदार्थ महागलेत। शेंगदाणा आणि भगरीचे यंदा किलोमागे 7 ते 8 रुपयांनी भाव वाढलेत। दक्षिण मध्य रेल्वेनं दसरा आणि दिवाळी सणाला प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत। उत्सवाच्या कालावधीत स्पेशल ट्रेनच्या 26 फेऱ्या घेण्यात येणार आहेत। पश्चिम रेल्वेनं गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी घेण्यात आलेला शेवटचा 10 तासांचा ब्लॉक संपलाय। त्यामुळे लवकरच कांदिवलीपर्यंत 6वी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे। सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। झेंडूला 1,700 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळालाय। येत्या काळात दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। बेकरी कंपन्यांना दिलेल्या सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या पालिका हद्दीतील बेकरी चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे। प्रदूषणकारी इंधन वापरल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। यंदा मूग, उडीद आणि सोयाबीनची नाफेडद्वारा खरेदी होणार आहे। यामध्ये मूग आणि उडदाची 1 ऑक्टोबरपासून तर सोयाबीनची 15 ऑक्टोबरपासून खरेदी होणार आहे। सोन्या चांदीच्या दरात घसरण झालेली आहे। 24 कॅरेट सोन्याचा भाव 378 रुपयांनी कमी होऊन 76,586 रुपये झालेला आहे। तर चांदीचा भाव 516 रुपयांनी घसरून 91,684 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय। टोमॅटो आणि लसणाच्या दरात चांगलीच वाढ झालेली आहे। टोमॅटोच्या दरामध्ये 100 रुपयांची वाढ झाली असून लसणाच्या दरांमध्ये देखील वाढ झालेली आहे। ऐन सणासुदीमध्ये HDFC बँकेनं ग्राहकांना झटका दिलेला आहे। भारतात रेपो दरात कपात होण्याची आशा लोकांना आहे, पण RBI कडून दिलासा मिळण्यापूर्वीच HDFC बँकेनं कर्ज दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे। नवरात्रीनिमित्त बाजारात ग्राहकांची संख्या वाढली आहे। त्यामुळे सर्वच पदार्थांच्या किमती वाढलेल्या आहेत। तूर आणि हरभऱ्याचा साठा मर्यादा संपुष्टात आलाय, तर साखरेची देखील MSP वाढण्याची शक्यता आहे। एकीकडे मान्सून विदर्भासह महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे ऑक्टोबरच्या हिटनं नागरिकांची होरपळ होते। तापमान सरासरीच्या वर सुरू असून उकाड्यामुळे शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत। मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचा प्रवास सुरू झालाय। BKCतील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पश्चिम उपनगरात जाण्यासाठी ही मेट्रो फायदेशीर ठरली आहे। पहिल्या दिवशी भुयारी मेट्रोनं 15,713 प्रवाशांनी प्रवास केला। आणि आता एक मोठी बातमी, विकास कामांवरून मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरेंमध्ये जुंपलेली आहे। 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं काम आणि 2 वर्षात महायुती सरकारनं केलेल्या कामाची तुलना करा। दूध का दूध और पानी का पानी होऊन जाऊ द्या, हे उघड चॅलेंज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आणि त्यांचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलंय। समोरासमोर बसून विकास कामांवर चर्चा करायला तयार असल्याचं आदित्य ठाकरे म्हटले। गेल्या 2.5 वर्षात ज्यांनी महाविकास आघाडीने केलेलं काम आणि 2 वर्षात महायुतीने केलेलं काम याची तुलना करा। दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, हे माझं ओपन चॅलेंज आहे। आणि 2 वर्षामध्ये आम्ही केलेले प्रकल्प, महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, आम्ही केलेल्या कल्याणकारी योजना याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडू। तयार आहे मी चॅलेंज घ्यायला, समोरासमोर येऊ दे, चॅलेंज घ्यायला तयार आहे। सुरुवात अदानीपासून करू, सुरुवात धारावीपासून करू आणि प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल बोलायला तयार आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात।
जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। सलग दुसऱ्या दिवशी होणाऱ्या बैठकीत वादाच्या जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल। लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री शिंदे आज सोलापुरात येणार आहेत। वचनपूर्ती मेळाव्याला दोन्ही उपमुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात रोपवे फ्रेंच कंपनी क्रोमा रोपवेच्या माध्यमातून वन्यजीव पर्यटन कसं करता येईल याचा अभ्यास करत आहे, तर वन कायद्याचं पालन करूनच नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। मालेगाव शहर पथदीपांनी उजळून निघणाऱ्या परिसरात 20,000 LED पथदीप लागणार आहेत। सप्टेंबर महिन्यात केळीचे दर 2,000 गेले होते, मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दर गडगडलेले आहेत, त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये यंदा 10,000 पदांसाठी भरती केली जाणार आहे। या संदर्भात SBIनं घोषणा केली आहे। प्रवीण दरेकर आयोजित रंगरास गरब्यात मोठ्या प्रमाणात बनावट एंट्री पास पकडलेले आहेत। बारकोड स्कॅन दरम्यान हे उघड झाले। आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। डोंबिवलीतील वजे कंपाऊंड इथे पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मोठा अजगर अडकलेला नागरिकांना दिसला। सेवा संस्थेचे सदस्य यांनी अथक प्रयत्न करून त्याची सुटका केली। ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांची छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पोलिसांसोबत बैठक पार पडली। दसरा मेळाव्यानिमित्त ही बैठक झाली। काही मॉल्स आणि उपहारगृहात तसंच व्यापारी संकुलात असलेल्या वाहनतळाचा वापर न करता त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जातो, अशा वास्तूंवर आता कठोर कारवाईचे आदेश पालिकेनं दिले। मुंबईमधील रस्ते काँक्रिटीकरणाची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत। एकदा रस्ते विकास झाला की त्या रस्त्यांवर खोदकाम चर करायला परवानगी देऊ नये, असे सक्त आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत। जे रुग्णालयामध्ये कार्यरत कर्मचारी घसरून पडल्यानं त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे, त्यावर रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्याधुनिक पद्धतीनं डिजिटल अँड ऑफ रेडियस वॉलेट प्लेटिंग ही शस्त्रक्रिया करून कर्मचाऱ्याला दिलासा दिलाय। एक मोठी बातमी, बारामतीकरांनी विकास कामाच्या मागे जायचं की भावनेच्या मागे जायचं हे ठरवावं, अशी भावनिक साद अजित पवार यांनी घातली आहे। तसंच विकास करण्याची ताकद कुणामध्ये आहे हे बारामतीकर चांगलंच ओळखतात। येणाऱ्या काळात मला मदत करा, बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी करणार, असं त्यांनी म्हटलंय। आणि भविष्यातील गणित तुम्हाला इतरांच्या पेक्षा जास्त समजतात, त्यामुळे बारामतीकरांच्या सर्वांगीण विकास कुणामुळे होणार आहे याची जाणीव सर्वात जास्त तुम्हाला त्या ठिकाणी आहे। त्यामुळे विकासाच्या मागे उभं राहायचं का भावनिक व्हायचं याचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या सगळ्या परिवारांनी घ्यायचा आहे। व्यापारी या नात्याने तुम्ही माझ्या मागे तुमची ताकद उभी काल केली, आज तुम्ही करा, उद्याही करावी। तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा, पुढची 5 वर्षे या शहराचा चेहरामोहरा अजून सुंदर करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चितपणे मी घ्यायला तयार आहे। त्याबद्दल कुठली काळजी करायचं कारण नाही। कोल्हापुरात नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून आला। या ठिकाणी अंबाबाई देवीची सरस्वती देवी रूपातील अलंकारिक पूजा साकारण्यात आली। शिवडी नावाशिवाय अटल सेतूवरून 31 ऑगस्टपर्यंत 51 लाख वाहनांनी प्रवास केला। त्यातून MMRDAच्या तिजोरीमध्ये 100 कोटींचा महसूल प्राप्त झालाय। मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या 23 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तृतीय वर्षी BCom परीक्षेचं हॉल तिकीट विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आलेलं आहे। 56,140 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत।